Okay, good morning to all of you. So we are observing our this topic number 2. So last point is there Ayurvedic formulations. So in this one, I think we are going to see how to prepare these Ayurvedic preparations are there. Nothing but formulation, that is preparation. There is Asav, then Arishta, Kwath. क्वाथ म्हणजे काढा म्हणतो आपण, चूर्ण, देन क्षार, लेह, वाटिका म्हणजे वटी, नंतर तैल, आयुर्वेदिक तेल आणि भस्म. सो जस्ट वी विल स्टार्ट फॉर दिस आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आसव? So I think these doses these are prepared either in the water or they are to be having the medicated alcoholic liquors prepared by the fermentation. So already we are knowing the liquors or these wines are there, they are prepared after the fermentation. So for this one asav is generally used. In this one the vegetative juices with honey or jaggery म्हणजे गुळ त्याच्याबरोबर ते तयार केले जातात. देन प्लांट पार्ट्स लाईक रूट्स, लिव्स, बार्क्स कट इन टू पीसेस अँड द इन्फ्युजन इज प्रिपेअर्ड. इन्फ्युजन म्हणजे त्याचा अर्क, काढा तयार करायचा. देन हनी ऑर जॅगरी इज मिक्स्ड विथ द इन्फ्युजन ऑफ द ड्रग अँड द फर्मेंटेशन इज कॅरीड आउट फॉर द 6 months. म्हणजे जवळजवळ 6 महिने ते फर्मेंटेशनला ठेवलं जातं. देन जनरली यूज्ड फॉर these are the some medicinal properties. तर याची मिनिंग लक्षात ठेवा तुम्ही. फॉर एक्झाम्पल स्टोमॅचिक दॅट इज इन्क्रीजेस स्टोमॅटिक ज्युसेस, स्टमक ज्युसेस आर देअर. देन स्टिम्युलंट इन्क्रीजेस फंक्शनल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी. देन टॉनिक म्हणजे इट गिव्स द एनर्जी. देन ॲस्ट्रिंजंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट द मसल फायबर्स. आता फॉर एक्झाम्पल आपण स्टमकसाठी घेतो, समजा लूज मोशन्स वगैरे असतील तर ते स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन दे बिकम्स लूज अँड देअरफॉर फॉर द ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी इट इज यूज्ड. किंवा ॲस्ट्रिंजंटचं चांगलं उदाहरण म्हणजे आपण सुपारी किंवा कात खातो किंवा आवळा वगैरे खाल्ल्यानंतर असं तोंडामध्ये ओढल्यासारखं होतं मसल्स. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ॲस्ट्रिंजंट. ह्याचं चांगलं एक्झाम्पल कुमारी आसव एक नाव लक्षात ठेवा. नंतर देर आर अदर सम प्रॉपर्टीज आर देअर. इट शोज द आसव अँड द अरिष्ट. आता अरिष्ट आणि आसव हे दोन्ही एकसारखेच, फक्त आता याच्यामध्ये द अल्कोहोल इज जनरेटेड टू सर्व ॲज ए प्रिझर्वेटिव्ह इन द प्रॉडक्ट किंवा वॉटर इज ऑल्सो देअर. देन ॲब्सोल्यूट क्लीनलीनेस इज मेंटेन ड्युरिंग द प्रिपरेशन. स्वच्छता ही लागते. समजा प्लॅन्ट पार्ट रूट असेल तर रूटची स्वच्छता त्या ठिकाणी असली पाहिजे. देन द वुडन पॉट्स म्हणजे व्हेसल्स आर फ्युमिगेटेड विथ द पिपळी म्हणजे लॉंग पेपर. ते वुडन पॉट्स जे फ्युमिगेशन करतात, पेपर इज चूर्ण अँड ऑल्सो स्मिअर्ड विथ द घी बिफोर द फर्मेंटेशन लिक्विड. म्हणजे फर्मेंटेशनला ठेवायच्या अगोदर ते स्वच्छतेने स्वच्छ केले जातात. लॉंग पेपर म्हणजे पिपळी असते ना आपली, पेपर म्हणजे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, तसेच लॉंग पेपर असते, त्याचं चूर्ण करून त्यांनी ते स्वच्छ केलं जातं. देन इट कॅन बी केप्ट इनडेफिनेटली अँड शुड बी स्टोर्ड इन द वेल स्टॉपर्ड बॉटल ऑर द जार्स. चांगले कॉर्क असलेल्या बॉटलमध्ये ठेवतात. तर ह्या स्टेप्स फक्त लक्षात ठेवा हाऊ द आसव इज प्रिपेअर्ड. नंतर धूपना. सो व्हाय फर्मेंटेशन इज देअर. धूपना म्हणजे इट इज द फर्मेंटेशन व्हेसल्स आर सब्जेक्टेड टू धूपना, ए प्रोसेस ऑफ फ्युमिगेशन टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट मे कॉन्टॅमिनेट ऑर हॅम्पर द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशन चालू असताना जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतील तर ते इनहिबिट केले जातात, त्याची ग्रोथ रिड्यूस केली जाते. देन मोलॅसेस ऑर पावडर्स ऑफ क्रूड ड्रग्स लाईक इंडियन एलर्जिन किंवा अगारू, ॲक्वेलॅरिया किंवा चंदन, सँटलम आल्बम, मरीच, पायपर नायग्रम, ब्लॅक पेपर, स्पेलिंग त्याचं करेक्ट करा, NIGRUM, नायग्रम, अँड सच ॲज द स्प्रिंकल्ड ऑन द हॉट एम्बर्स अँड द बर्न टू द फ्युमिगेशन. म्हणजे ते फ्युमिगेशन अगोदर करून घेतात त्या पॉटचं.
Then crude drugs containing volatile oil that have the antibacterial म्हणजे against bacteria, then antiseptic action, and therefore they are provided a specific ecosystem there, and therefore the sterilization is important. Then definition of असावा given by सुश्रुता. सुश्रुता म्हणजे जसे आपल्या आयुर्वेदा, युनानी, नंतर आपण सिद्धा ते ब्रँचेस बघितल्या, चायनीज, तिबेटी, तसे सुश्रुता ही सगळ्यात ओल्ड ब्रँच. सो द मेडिकेशन विच इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग टुगेदर मोलॅसेस अँड द फ्लावर्स. तर ते कॅरेक्टर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, बरोबर आहे. तर हे कॅरेक्टर्समध्ये सांगत असताना सम द फ्लावर्स ऑफ धाकटी म्हणजे वुडफोर्डियाला धायटी म्हणतात त्याला, किंवा धाटकी, वेगवेगळी मराठी नावं आहेत, संस्कृत नावं आहेत. तर वुडफोर्डिया नाव लक्षात ठेवा. सो दे आर टू बी यूज्ड फॉर दिस वन. आता अनेक प्रोसेस आहेत, फक्त हे कुठलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. देन आसवचं इन्फ्युजन कसं घ्यायचं. सो इट रिक्वायर्स क्वांटिटी ऑफ वॉटर अँड जॅगरी म्हणजे गूळ or sugar is taken, boiled, cooled and transferred to the fermentation vessel. Then powdered crude drugs are added. नंतर containers covered with the lid and the edges. So त्यावरती झाकण ठेवलं जातं. आणि नॉर्मली द व्हेसल्स आर युज्ड फॉर प्रोटेक्टिव्ह असावं. म्हणजे कुठल्या ह्याला कॉर्किंग जर असेल म्हणजे क्लोज असेल तर त्याचा इफेक्ट चांगला असतो. नंतर आसव फर्मंटेड इन्फ्युजन, ह्याची काही एक्झाम्पल्स आहेत. तर त्यामध्ये कुमारी आसव, पुनर्नवा आसव, नंतर चंदन आसव, अरविंद आसव, देन कनक कसावा आसव, नंतर आसव, मधुका आसव म्हणजे मधुका इंडिका. हे प्रत्येक प्लॅनचे त्या ठिकाणी आसव म्हणून वापर केला जातो. नंतर इन आयुर्वेदिक डोसेस अरिष्ट एक आहे आपल्याला. आता अरिष्ट काय आहे तर इट इज मेडिकेटेड वीक अल्कोहोलिक लिकर प्रिपेअर्ड बाय फर्मेंटेशन. नंतर रॉ मटेरियल्स व्हेजिटेटिव्ह ज्युसेस. आता त्याच्यामध्ये वॉटर इज ऑल्सो यूज्ड, फक्त आता इथं नोट केलेलं आहे ते. देन ज्युसेस विथ हनी किंवा जॅगरी. द रूट्स ऑफ अँड लिव्ज बार्स यूज्ड ॲज ए डिकॉक्शन. देन इट इज कॅरिड आउट 7 to 10 days कंडिशन and 15 to 30 days in the cold condition. तर अर्जुना अरिष्ट, अर्जुन टर्मिनालिया अर्जुना. नंतर खडीरा अरिष्ट, खडीरा अरिष्ट. त्याच्यात प्लॅन पार्ट सगळ्याचे वेगळे असतात. ते एक्झाम्पल्स तुम्हाला देणारच आहे. नंतर इन दिस भावप्रकाश म्हणून एक आपली इंडियन ह्याच्यामध्ये संहिता म्हणतात त्याला. तर हे प्रिपरेशन जे आहेत ते आर यूज्ड फॉर द डिफरंट सिद्धा किंवा कुकिंग करून पण त्या ठिकाणी हर्बल मेडिसिन्स बरोबर ते घेतले जातात. आता आपण आयुर्वेदिक सिस्टीम पाहतो आहे, फक्त एक माहिती असावं म्हणून सांगतो. नंतर फर्मेंटेड डिकॉक्शन अरिष्टचं. सो हा जो फॉर्म्युला आहे, दिस क्रूड ड्रग मेन्शन इन द फॉर्म्युला पाथ आर कोर्सली पावडर्ड डिकॉक्शन. त्याची पावडर असते करतात. ॲडेड इन टू हनी, शुगर किंवा जॅगरी म्हणजे गूळ, अँड डिझॉल्ड अँड बॉइल्ड. हे जे दिस लिक्विड किंवा द्रव्य इट इज फायनली पावडर्ड विथ इन्ग्रेडियंट अँड प्लॅन्ट्स लाईक वुडफोर्डिया इट इज यूज्ड. नंतर फर्मंटेड डिकॉक्शन्समध्ये अरिष्ट जे आहे. सो दिस अरिष्ट इट इज जनरली इट्स डिकॉक्शन शुड बी क्लिअर अँड विदाउट एनी फ्रॉथ. त्याच्यावरती फोम किंवा फेस असा नसावा. नंतर नॉट बिकम सोर ऑर द स्टँडिंग म्हणजे आंबट वगैरे व्हायला नाही पाहिजे. अँड इट शुड बी हॅविंग द ॲरोमॅटिक अँड विथ ओडर, स्पेसिफिक ओडर. एक्झाम्पल्स म्हणजे अशोका अरिष्ट म्हणजे सराका इंडिका, त्याला अशोक म्हणतो आपण. नंतर कुटारिष्ट, नंतर दशमुळा अरिष्ट, दशमुळी. नंतर विदना अरिष्ट, अर्जुना अरिष्ट, अश्वगंधा, विदानिया सॉम्निफेरा. हे प्लॅन्ट्स यातल्या काय काय आपल्याकडे सुद्धा मिळतात. नंतर दुसरा पार्ट आहे ते चूर्ण. चूर्ण म्हणजे त्रिफळा चूर्ण किंवा ही नावं तुम्ही ऐकली असतील. सो इट इज द फाईन पावडर ऑफ द सेम ड्रग्ज. देज आर प्रॉपरली क्लीन.
चूर्णमध्ये त्रिफळा चूर्ण जे आहे किंवा सुदर्शन चूर्ण, त्रिकूट चूर्ण किंवा द्राक्षादी चूर्ण, सीतोपताडी चूर्ण, तर हे सगळे चूर्णस जे आहेत तर चूर्णमध्ये ऑल दीज जे इन्ग्रेडियंट असतात दे आर पावडर्ड मिक्सचर्स ऑफ मिनरल्स, ॲनिमल्स ऑर द व्हेजिटेबल, असं एक चूर्ण तयार करतात इन मॉर्टर अँड पेसल. मॉर्टर पेसल म्हणजे खलबत्ता. पावडर्ड मिक्सचर्स देन पास्ड थ्रू द क्लॉथ, ते फाईन पावडर करून ते क्लॉथमधून जे मांजरपाट कापड असतं त्यातून ते गाळले जातात, म्हणजे गाळणी वापरण्याच्या ऐवजी. नंतर दीज आर जनरली प्रिपेअर्ड विथ द टेकन विथ द मिल्क, वॉटर किंवा काऊ युरिन. आता काय लोक गोमूत्र घेतात गाईचं, त्यामध्ये सुद्धा ते घेऊ शकतात. नंतर इंट्रोडक्शन टू सम आयुर्वेदिक डोसेस. वाटिका म्हणतो आपण, लहान मुलांना ते गुटी देतात बघा, त्याला वाटिका शब्द पण वापरतात. किंवा छोटी 2 ह्याच्यामध्ये येऊन जी गोळी तयार होईल त्याला वाटिका शब्द वापरतात. सो दिस इज अ डिकॉक्शन क्रूड ड्रग प्रिपेअर्ड अँड कन्व्हर्टेड टू सॉफ्ट एक्स्ट्रॅक्ट किंवा थिक कन्सिस्टन्सी. त्याची पिल्स म्हणतात त्याला, म्हणजे 2 बोटं, अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट, त्याच्यामध्ये जेवढी पावडर येईल त्याच्यापासूनची गोळी तयार होते त्याला पिल हा शब्द वापरतात, PILL. द पिल मास इज कवर्ड टू द पाईप अँड पिल्स आर प्रिपेअर्ड फॉर इट्स वाटिका तयार करण्यासाठी ते वापरतात. नंतर दीज डोसेस, त्याच्यामध्ये तैलाज एक आहे. मेडिकेटेड ऑइल्स आर प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग द ड्रग इन वॉटर, मिल्क ऑर द लिक्विड. आपल्याला माहिती आहे तैल सगळे, निलगिरी तेल असेल, इकॅलिप्टस किंवा तीळ तेल असेल, सिसामम ऑइल. सो दीज आर प्रिपेअर्ड बाय द बॉइलिंग इन टू द वॉटर गेट्स इव्हॉपरेटेड आणि मेडिकेटेड ऑइल तयार होतं. इथं फोटोग्राफ दाखवला आहे बघा त्याचा. सो दे आर कॉल्ड ॲज द स्नेहकल्प किंवा पाक किंवा प्रिपेअर्ड बाय द कुकिंग ऑफ प्लॅन मटेरियल अँड ऑइल इज सेपरेटेड. तर हे त्यामध्ये रेसिपी टाईप आपल्याला सांगता येईल. मेडिकेटेड ऑइल्स जनरली दे शोज द डायल्युटेड अप टू 1/4 पार्ट ऑफ द दिस कंटेंट. 1/4 त्याचा भाग त्याचा तयार व्हायला पाहिजे, मग ते ऑइल म्हणून वापरलं जातं. नंतर तैला मेडिकेटेड ऑइल्स, हे कॉन्स्टंटली जनरली दीज आर प्रिपेअर्ड बाय द मेडिकेटेड ऑइल्स विच फाईन पेस्ट ऑर द ड्रग्स. एकत्र कुक करायचं, टुगेदर कुकड, स्टर्ड अँड द प्रिव्हेंटेड फ्रॉम गेटिंग द चॅरिटेड, म्हणजे ते ब्लॅकनिंग होऊन द्यायचं नाही. नंतर दीज मेडिकेटेड तैलाज दे आर टू बी हॅविंग द यूज्ड टू बी इंटरनली जर घ्यायचे असतील, सो सॉल्ट मे बी यूज्ड फॉर द टेस्ट जस्ट ॲट द टाईम ऑफ टेकिंग. अँड जनरली त्याची पोटेन्सी इट रिमेन्स फॉर अप टू द 16 months, म्हणजे 16 महिने त्याची क्वालिटी टिकून राहते. त्याला पोटेन्सी हा शब्द वापरतात. तर ह्या गोष्टी सगळ्या नोट करा. काही एक्झाम्पल्स आहेत. भृंगराज तेल माहिती असेल तुम्हाला, बॅकोपा मोनियरा भृंगराज. नंतर दुसरं आहे ते महानारायण तेल, अणुतेल किंवा ज्योतिषमत्री तेल, हे सगळे वेगवेगळे कंटेंट आहेत त्यामध्ये. तर त्याची नावं लक्षात ठेवा, प्रिपरेशन मेथड लक्षात ठेवा. चूर्णमध्ये त्रिफळा चूर्ण आपण पाहतो की त्यामध्ये हिरडा, बेहडा आणि आवळा हे असतात. टर्मिनलिया बेलेरिका, टर्मिनलिया चेब्युला आणि आवळ्याचं फ्रूट ड्राय करून ते वापरतात त्यामध्ये. ओके, तर हा एक पॉईंट आपला शेवटचा पॉईंट याच्यातला होता. वी विल सी द नेक्स्ट टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्स टू ऑल.